नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये एक्साईज सब इन्स्पेक्टर ग्रुप सी मेन एक्झामिनेशन म्हणजेच दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट क मुख्य परीक्षेचा जो एक्झाम पॅटर्न आहे तसेच सिलेबस आहे तो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण या मुख्य परीक्षेचा जी परीक्षा योजना आहे म्हणजेच एक्झाम पॅटर्न काय आहे ते पाहणार आहोत. दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट क मुख्य परीक्षेमध्ये एकूण 2 पेपर असतात. पेपर क्रमांक 1 हा संयुक्त पेपर असतो आणि हा 100 गुणांसाठी असतो. पेपर क्रमांक 2 हा स्वतंत्ररित्या घेतला जातो आणि हा सुद्धा 100 गुणांसाठी असतो. म्हणजेच राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक जी आहे ची मुख्य परीक्षा आहे ती एकूण 200 गुणांची असते, हे लक्षात ठेवा. आता तुम्हाला इथं प्रश्न पडला असेल की पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 हा एका दिवशी होतो का? तर नाही, हा वेगवेगळ्या दिवशी होतो. 2021 मुख्य परीक्षेचा टाईम टेबल आपल्याकडे आहे आणि इथं आपण बघू शकता की संयुक्त पेपर क्रमांक 1 हा 6 ऑगस्ट 2022 रोजी आहे. तसेच दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क पेपर क्रमांक 2 हा 20 ऑगस्टला आहे. सो एकंदरीत हे दोन्ही पेपर वेगवेगळ्या दिवशी होतात, एका दिवशी होत नाहीत. तसेच मराठी इंग्रजीचा जो पेपर आहे पेपर क्रमांक 1 हा सर्व पोस्टसाठी संयुक्तरित्या घेतला जातो आणि तो 6 ऑगस्टला होणार आहे. आणि त्यानंतर जे पेपर क्रमांक 2 आहे त्या पदांचे हे स्वतंत्ररित्या घेतले जातात, हे लक्षात ठेवा. आता आपण या मुख्य परीक्षेतील पेपर क्रमांक 1 बद्दल बोलूया. पेपर क्रमांक 1 हा मराठी इंग्रजीचा पेपर असतो. मराठीवर 60 प्रश्न असतात 60 गुणांसाठी आणि इंग्रजीवर 40 प्रश्न असतात 40 गुणांसाठी. मराठीवरच्या प्रश्नांचा दर्जा हा 12वीचा आहे आणि इंग्रजीवरच्या प्रश्नांचा दर्जा हा पदवीचा आहे. मराठीचे प्रश्न हे मराठीमध्येच आणि इंग्रजीचे प्रश्न हे इंग्रजीतच विचारले जातील. आणि एकंदरीत या 100 प्रश्नांसाठी तुम्हाला 1 तासाचा कालावधी आहे. म्हणजे तुम्हाला या 1 तासामध्ये हे 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. तसंच आपण इथं बघू शकतो की 100 प्रश्नांसाठी 100 गुण आहेत. म्हणजेच एक प्रश्न हा 1 मार्कासाठी आहे, हेही लक्षात ठेवा. आणि जे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे ते आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, म्हणजे MCQ फॉर्मॅटमध्ये हे प्रश्न विचारले जातील. यात एक प्रश्न विचारला असेल त्याखाली 4 पर्याय दिले असतील, तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे. सो एकंदरीत हे पेपर क्रमांक 1चं एक्झाम पॅटर्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पेपर क्रमांक 2 बद्दल बोलूया. पेपर क्रमांक 2 हा सामान्य क्षमता चाचणी व पदासंबंधीचे जे आवश्यक ज्ञान आहे याबाबतचा आहे आणि यामध्ये 100 प्रश्न असतात 100 गुणांसाठी, म्हणजेच एक प्रश्न एका गुणासाठी आहे. तसेच याचा दर्जा हा पदवीचा आहे. आणि पेपर क्रमांक 2मधील जे प्रश्न आहेत ते मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेत दिलेले असतील. सो तुम्हाला जी सोयीस्कर भाषा आहे त्या भाषेमध्ये प्रश्न वाचून त्याचं उत्तर द्यायचं आहे. आणि पेपर क्रमांक 2चा कालावधीसुद्धा 1 तासाचाच आहे. सो तुम्हाला एका तासात पेपर क्रमांक 2चे हे 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत, हे लक्षात ठेवा. आणि पेपर क्रमांक 2चा जो स्वरूप आहे ते सुद्धा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आहे. म्हणजेच इथेही MCQ फॉर्मॅटमध्ये पेपर असतील. एक प्रश्न दिला असेल, खाली 4 ऑप्शन्स दिले असेल, तुम्हाला योग्य ऑप्शन इथं निवडायचं आहे. सो एकंदरीत पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2चा पॅटर्न आहे. आता तुम्हाला इथे एक अजून प्रश्न पडला असेल की यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे का? सो एक्साईज सब इन्स्पेक्टरची जी मुख्य परीक्षा आहे याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे आणि ही 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. 1/4 निगेटिव्ह मार्किंग म्हणजे काय? समजा तुमचा या परीक्षेमध्ये एक प्रश्न चुकला तर तुम्हाला मिळालेल्या मार्कमधून 0.25 मार्क कमी होतील, हे लक्षात ठेवा. सो 1/4 ही निगेटिव्ह मार्किंग आहे. तसेच अजून सांगण्यासारखं, तुम्ही एका प्रश्नाचे एकपेक्षा जास्त उत्तरे दिले तर तो प्रश्नही निगेटिव्ह धरला जाईल आणि त्याची निगेटिव्ह मार्किंग होईल. आणि जर तुम्ही एखादा प्रश्न अनुत्तरित सोडला, म्हणजे तुम्ही त्याचं उत्तर दिलं नाही, तर तो निगेटिव्ह धरला जाणार नाही, तिथे काही निगेटिव्ह मार्किंग होणार नाही. सो हे लक्षात ठेवा. सो एकंदरीत हे या परीक्षेचा एक्झाम पॅटर्न आहे. आता आपण या परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तो पाहूया. सर्वप्रथम आपण पेपर क्रमांक 1चा अभ्यासक्रम पाहूया. पेपर क्रमांक 1 हा मराठी इंग्रजीचा पेपर आहे. मराठी विषयाचा जो अभ्यासक्रम आहे तो असा आहे की सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग, तसेच उतारावरील प्रश्नांची उत्तरे. सो एकंदरीत हा मराठीचा अभ्यासक्रम आहे. याच्यामध्ये शब्दसंग्रह, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार आणि उतारे यावर प्रश्न असतील. त्यानंतर इंग्रजीचा सिलेबस, इंग्रजीमध्ये कॉमन वोकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस, देअर मिनिंग अँड कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज. सो हा एकंदरीत मराठी इंग्रजीचा अभ्यासक्रम आहे, तो तुम्ही बघून घ्या. आता पेपर क्रमांक 2चा अभ्यासक्रम बघूया. पेपर क्रमांक 2मध्ये जो पहिला घटक आहे तो आहे चालू घडामोडी. त्याच्यामध्ये तुम्हाला जागतिक तसेच भारतातील चालू घडामोडी माहीत पाहिजे. त्यानंतर जो दुसरा घटक आहे तो आहे बुद्धिमापन चाचणीचा. यामध्ये उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठीचे प्रश्न असतील. आणि म्हणजेच हा पेपर हा जो घटक आहे यावर एकंदरीत लॉजिकल रिझनिंगचे प्रश्न असतील. त्यानंतर तिसरा जो घटक आहे तो आहे इंडियन पॉलिटीचा, भारतीय राज्यघटना. यामध्ये घटना कशी तयार झाली व घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्त्वे
घटनेची महत्त्वाची कलमे, ठळक वैशिष्ट्य, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे, त्याच्यामध्ये मग शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड, त्यानंतर स्वतंत्र न्यायपालिका, राज्य मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ यांचा रोल, अधिकार व कार्य, त्यानंतर राज्य विधिमंडळ, त्याच्यामध्ये विधानसभा, विधान परिषद व त्यांचे सदस्य, त्यांचे अधिकार, कार्य व रोल, तसेच ज्या विधी समित्या आहेत त्यावरही प्रश्न असेल, हे लक्षात ठेवा. सो एकंदरीत हे भारतीय राज्यघटनेचा अभ्यासक्रम आहे. त्यानंतर जो चौथा घटक आहे तो आहे माहिती अधिकार अधिनियम 2005 व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015. हे अधिनियम तुम्हाला ऑनलाईन मिळतील, यावरही प्रश्न असतील. त्यानंतर जो पाचवा घटक आहे तो आहे संगणक रिलेटेड, संगणक व माहिती तंत्रज्ञान. त्यामध्ये जे उपघटक आहेत ते असे आहेत की आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेटवर्किंग व वेब टेक्नॉलॉजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध, नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवा सुविधांच्या माहिती मिळवण्यासाठीचा होणारा उपयोग, तसेच भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा, तसेच जे शासनाचे काही महत्त्वाचे कार्यक्रम आहेत जसे की मीडिया लॅब एशिया, विद्यावाहिनी, ज्ञानवाहिनी, सामूहिक माहिती केंद्र इत्यादींवर प्रश्न विचारले जातील. तसेच जो शेवटचा उपघटक आहे तो आहे माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मूलभूत प्रश्न व त्याचे भवितव्य. जो सहावा घटक आहे तो आहे मानवी हक्क व जबाबदाऱ्या. याच्यामध्ये मग आंतरराष्ट्रीय मानवी हक्क मानकची संकल्पना आहे त्याबद्दल तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर त्या संदर्भातील भारतीय राज्यघटनेतील तरतूद, भारतीय मानवी हक्क व जबाबदाऱ्या यंत्रणेची अंमलबजावणी, संरक्षण, भारतातील मानवी हक्क चळवळ, मानवी हक्कापासून वंचित राहणाऱ्यांच्या समस्या, गरिबी, निरक्षरता, बेकारी, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक प्रथा यासारख्या अडचणी, त्यामध्ये मग हिंसाचार, भ्रष्टाचार, दहशतवाद, कामगारांचे शोषण, संरक्षित गुन्हेगारी इत्यादी. सो एकंदरीत हे मानवी हक्कांवरचा घटक आहे. यातील जे पुढील उपघटक आहेत ते असे की लोकशाही व्यवस्थेतील एकमेकांचे हक्क व मानवी प्रतिष्ठा व एकतेचा आदर करण्यासंबंधी प्रशिक्षणाची गरज व महत्त्व, तसेच नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993 माहीत पाहिजे. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचारास प्रतिबंध अधिनियम 1989, हुंडाबंदी अधिनियम 1961 आणि महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान, हे जे महाराष्ट्राचं जे अभियान आहे याबद्दलही तुम्हाला माहीत पाहिजे. सो एकंदरीत हे मानवी हक्क व जबाबदाऱ्याविषयीचा घटक आहेत. यातील उपघटक आपण आता पाहिलेच. त्यानंतर पुढचे जे घटक आहेत तो आहे सातवा घटक द बॉम्बे प्रोहिबिशन ॲक्ट 1949. हा ॲक्टसुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे, हा ऑनलाईन तुम्हाला मिळेल. तसेच द महाराष्ट्र एक्साईज मॅन्युअल व्हॅल्यूम 1 आणि व्हॅल्यूम 3. सो हे द महाराष्ट्र एक्साईज मॅन्युअलचे जे व्हॅल्यूम आहेत, व्हॅल्यूम 1 आणि व्हॅल्यूम 3 हे तुम्हाला माहीत पाहिजे आणि हे ऑनलाईन मिळून जातील दोन्ही व्हॅल्यूम. त्यानंतर द प्रोहिबिशन अँड एक्साईज मॅन्युअल व्हॅल्यूम 2 हे सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. सो एकंदरीत हे जे शेवटचे 3 मॅन्युअल आहेत हे एक्साईज रिलेटेड मॅन्युअल आहेत. याबद्दलही तुम्हाला माहीत पाहिजे, यावर नक्कीच मुख्य परीक्षेत प्रश्न येतो आणि हे तुम्हाला ऑनलाईन मिळून जातील. सो एकंदरीत हे एक्साईज सब इन्स्पेक्टरच्या जो मुख्य परीक्षा आहे त्याचा अभ्यासक्रम आणि त्याची जी एक्झाम पॅटर्न आहे तो आपण इथं बघितलेला आहे. या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. धन्यवाद.